वाल्मिक कराडच्या नावानं आता बॅनर व्हायरल झालेत। आर्थिक निधी करता सोशल मीडियावर बॅनर्स आहेत। वाल्मिक कराडचं नाव चेहरा टिकून राहण्याकरता ही मोहीम सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे। थोडीशी मदत अण्णासाठी आपल्या स्वाभिमानाकरता असा आशय या बॅनरवर आहे। कराडच्या समर्थकांकडून बॅनरबाजी केली जाते। या सगळ्याविषयी बोलण्याकरता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, काय म्हणावं या सगळ्याला? काय म्हणावं हेच कळत नाही आता, कारण इतका नीचपणा जर कोणी करत असेल की आत्ताच तुम्हाला माहितीये 2 दिवसापूर्वी ते सगळ्या खुनाचे सगळेच्या सगळे व्हिडिओज पोलिसांकडे आता त्यांनी रिकव्हर केले। इतका इतका घाण, त्याचे आपण सगळ्यांनी पिक्चर्स देखील बघितले। त्याचा जो मास्टर माइंड आहे, ज्यांनी एक नाही असे असंख्य टोळ्या चालवल्यात, खून पाडले, दहशत पसरवली आहे, अशा माणसाला जर कोणी मदत करत असेल तर अशा लोकांना आता काय बोलावं? काही संदीप तांदळे नावाचा कोणतरी माणूस आहे तो, ज्यांनी ते मला वाटतं बारकोड सकट सगळी ते टाकली आहे सोशल मीडियावर। मला तर म्हणजे निषेध हा अतिशय सौम्य शब्द आहे। या माणसाला खरंच ताबडतोब आत घातलं पाहिजे की तुझा संबंध काय, तू कशासाठी पैसे गोळा करतोयस। इनफॅक्ट मी आता नवनीत कावतांशी बोलणारच होते, तिथल्या एसपींशी, की ताबडतोब याला चौकशीसाठी बोलवून घ्या। कोण माणूस आहे हा, असं कसं करू शकतो? म्हणजे डिस्गस्टिंग होत चाललंय। जेवढा आपण विचार करतोय ना तितकं खेळ। आता परवाची ती रॅली बघितली आणि त्यानंतर हे अगदी काय बोलावं या लोकांना कळत नाही मला। अगदी तुम्ही रॅलीचा उल्लेख या ठिकाणी केला अंजलीताई। दसरा मेळावा जो पार पडला त्यातही बॅनर झळकलेले होते वाल्मिक कराडचे। त्यानंतर आता हा एक आणखीन एक बॅनर समोर येताना दिसतोय। या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा धाक आहे का, भीती आहे का, हे कुठेही दिसत नाहीये। थेट असे प्रकार सुरू आहेत। नाही, धाक नाही, भीती नाही, म्हणूनच तर हे सगळं होतंय। आणि त्यात त्यांना माहिती आपले वर बॉस बसलेलेच आहेत। कारण अशा लोकांना आता धनंजय मुंडे जर नसते तर हिंमत झाली असती का या लोकांची असं सगळं करण्याची? पण तो माणूस इतका निर्लज्ज आहे, म्हणजे मला तर आता त्यांना काय बोलावं कळत नाहीये। त्यांनी दसऱ्या मेळाव्यात ही सगळ्या लोकांना जे बॅनर घेऊन बसण्याची परवानगी दिली, त्या दिवशी आपण हे पण बघितलं की पंकजा मुंडेला कोणी बोलू देत नव्हतं। त्या रॅलीमध्ये लोक आवाज करत होते आणि त्यांच्या नावाने निषेध करत होते। याच्यावरनं कळतंय आपल्याला काय तिथली स्थिती आहे। सगळंच हाताबाहेर गेलेलं आहे। कंप्लीट कंट्रोल जो पोलिसांचा वचक पाहिजे तो वचकच आता उरलेला नाहीये। अगदी अंजलीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या बातम्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।